नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला भरपूर भाज्या घालून उपमा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढईमध्ये 1 वाटी रवा घालूया. उपमा करण्यासाठी शक्यतो जाड रवा घ्यायचा आहे. सुरुवातीला 15 ते 20 सेकंद रवा मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचा आहे. तो करपू नये म्हणून आपण एकसारखे हलवत राहायचं आहे. रवा गरम झाला की गॅसची आच मंद करून हलका सोनेरी रंग येईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे. रवा जर पांढरट रंगाचा भाजला तर त्याचा केलेला उपमा गरम खावा लागतो, कारण कच्च्या भाजलेल्या रव्याचा उपमा चिवट होतो. 12 ते 15 मिनिटांनंतर रवा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. तसेच रवा भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे. आता हा रवा एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घालूयात. तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडत आहे तोपर्यंत आपण उपम्यासाठी घेतलेले साहित्य काय आहे ते पाहूयात. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. पाव वाटी फ्लॉवर थोडा बारीक चिरून घेतलेला आहे पटकन शिजावा म्हणून. एक मध्यम आकाराचं गाजर घेतलेलं आहे. गाजराचा मधला दांडा काढून पाव इंच आकाराचे तुकडे होतील असं चिरून घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. पाव वाटी ओला वाटाणा, अर्धा इंच आले किसून घेतलेलं आहे. ताजी कढीपत्त्याचे पाने. मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे. अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरे उमललेले आहे. पाव टीस्पून हिंग घालूया. ताजी कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरचीचे तुकडे, किसलेलं आलं घालूया. 15 ते 20 सेकंद गॅसची आच कमी करून परतून घेऊयात. फोडणीचा छान वास सुटलेला आहे. आता याच्यामध्ये कांदा घालूया. गॅसच्या मोठ्या आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. 5 ते 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. किसलेलं आलं घातल्यामुळे उपम्याला एक वेगळीच चव येते. आता याच्यामध्ये भाज्या घालूया. गाजर, फ्लॉवरचे तुकडे, वाटाणे घालूया. उपम्यामध्ये भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. भाज्या तेलामध्ये अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊया. भाज्या तेलामध्ये परतून झाल्यावर इथे गॅसची आच कमी करायची आहे. भाज्या आपल्या शिजाव्या म्हणून याच्यावर आपण आता झाकण ठेवूयात. पंधरा ते 20 सेकंद झाल्यावर झाकण काढून परत हलवून घेऊयात, कारण त्या करपू नये म्हणून. सुरुवातीलाच आपण भाज्या तेलामध्ये परतून शिजवून घेतल्या की उपम्यामध्ये त्याची चव तितकीच वाढते. हलवून झाल्यावर परत आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे. अर्धा ते 1 मिनिट झाल्यावर झाकण काढूया. हलवून घेऊया. भाज्या शिजल्या आहेत का नाही ते पाहूयात. वाटाणा पाहूया. वाटाणा आपला शिजलेला आहे. भाज्या आपल्याला जास्त मऊ गिरगिरीत शिजवायच्या नाही आहेत. आपल्याला नुसतं या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. भाजून घेतलेला रवा घालूया. रवा आपण परत एकदा याच्यामध्ये परतून घेऊया. रवा परतून झाल्यावर पिकलेला टोमॅटो घालायचा आहे. पिकलेला टोमॅटो असल्यामुळे लगेचच मऊ होईल म्हणून तो नंतर घातलेला आहे. जर टोमॅटो थोडा कच्चा असेल तर भाज्या परतून झाल्यावर घाला आणि थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्या. रवा भाज्यांमध्ये गरम झालेला आहे. आता एका वाटीला 3 वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे. उकळलेलं पाणी घालूया. उकळलेलं पाणी घातल्यामुळे उपमा चवीला होतो. रव्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून उलटण्याने हलवून घेऊयात. इथे गॅसची आच कमीच ठेवायची आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. हे बघा, हळूहळू रवा उमलायला लागलेला आहे. रवा मुरण्यासाठी आता याच्यावर झाकण ठेवूयात.
अर्धा मिनिट झाल्यावर झाकण काढूयात आणि हलवून घेऊयात. हलवत असतानाच थोडा रवा दिसत आहे, म्हणून याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी उकळलेलं पाणी घालूया. उकळलेलं पाणी घातल्यामुळे रवा एकसारखा उमलेल. पाणी घातल्यावर परत व्यवस्थित हलवून घेऊया. रव्याच्या गुठळ्या उलटण्याच्या साहाय्याने फोडून घेऊयात. हलवून झाल्यावर परत याच्यावर आपण झाकण ठेवूयात. अर्धा मिनिट झाल्यावर झाकण काढूयात. रवा बघा आता आपला सगळा उमललेला दिसतोय. हलवून घेऊयात. रवा चांगला शिजून उपमा मोकळा व्हायला पाहिजे. उपम्याला आपला सुरेख रंग आलेला दिसत आहे. उपमा आपला तयार झालेला असला तरी कडेने तूप सोडूयात, म्हणजे तो आणखीनच स्वादिष्ट होईल. तूप घातल्यानंतर खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गरम गरम भरपूर भाज्या घालून केलेला उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे. पिकलेल्या टोमॅटोची आंबट चव उपमा खाताना जाणवते, म्हणून लिंबूचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला आणखीन आंबट चव आवडत असेल तर पाणी घातल्यावर अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे आणि हलवून मग झाकण ठेवायचं आहे. घेतलेल्या प्रमाणात 6 वाट्या उपमा तयार होतो, जो 6 व्यक्तींना उपहारामध्ये सहज पुरतो. अशा भरपूर भाज्या घालून केलेला उपमा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.